औरंगजेबाची कबर असलेले खुलताबादचे नाव रत्नपूर होते. औरंगजेबाने ते बदलून खुलताबाद केले. देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद केले. खुलताबादचे नामांतर होणार असून दौलताबादचे देखील नामांतर होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना केले. संजय शिरसाट पुढे म्हणाले की औरंगजेबाने त्यांच्या काळात जे काही कारनामे केले आहेत त्यामुळे अनेक शहरांची नावे बदलली. धाराशिवचे नाव बदलले गेले, नगरचे नाव बदलले गेले. हे सगळे बाद आहे ना. त्यांची नावे बदलण्याची प्रोसेस आम्ही करीत आहोत. औरंगजेबाची कबर हटवावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनाकडून करण्यात येत आहे. त्यावरून महाराष्ट्रात राजकारण पेटले. नागपूरमध्ये दंगल देखील झाली. यानंतर आता औरंगजेबाची कबर असणाऱ्या तालुक्याचे नाव बदलणार असल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले. संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला वाढीव निधीसाठी प्रयत्न करू. आम्ही 1200 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता, मात्र जिल्हा वार्षिक योजनांच्या निधीला कट लागला. त्यामुळे अपेक्षित निधी मिळाला नाही. त्यामुळे आता पुरवणी मागण्याच्या माध्यमातून वाढीव निधी मागितला जाणार आहे. एप्रिलमध्ये पूर्ण होणारी योजना अद्याप अपूर्ण आहे. सध्या नागरिकांना 10 ते 15 दिवसाआड पाणी मिळत आहे. डिसेंबरपर्यंत योजना पूर्ण न झाल्यास लोक त्यांना जोड्याने मारतील, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. संजय शिरसाट पुढे म्हणाले की विधानसभा निवडणुकीत बाहेरील लोक आले आणि तिकीट मिळून निवडणूक लढले. हारल्यानंतर ते परत जातील, हे खैरे यांच्या तेव्हा लक्षात आले असेल. त्यातून त्यांनी आपल्याला मदत केली असू शकते. विरोधी पक्षनेते पदाचा अचानक लाभ झाल्यामुळे आमदार अंबादास दानवे यांना घमेंड आल्याची टिप्पणी मंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी केली. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक.